गणपती बाप्पा मोरया. हॅलो गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. गौरींचं आगमन आमच्या घरात किती धूम धडाक्यात झालं हे आपण सगळ्यांनी गेल्या ब्लॉग मध्ये पाहिलं. त्यानंतर आम्ही काय काय धमाल केली ती बघूयात या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गौरींचं ते मनमोहक रूप बघून आम्हा सगळ्यांचे डोळे अगदी दिपून गेले होते. त्यांनी दिलेल्या सुखांसाठी त्यांचे आभार मानून, केलेल्या चुकांसाठी क्षमा मागून आणि येणाऱ्या संकटांसाठी लढण्याची ताकद मागून आम्ही सगळ्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. पोटभर जेवण झाली. मग कामांमुळे व प्रवासांमुळे थकलेल्या प्रत्येकाने थोडा वेळ विश्रांती केली. संध्याकाळी मी गवती चहा आणि आल्याचा कडक चहा केला होता. तो प्यायल्यावर ओवी, सायली आणि राहुल यांच्यामध्ये बॅडमिंटनची मॅच रंगली. सांगा बघू कोणी कोणाला हरवलं असेल. त्यानंतर जवळजवळ 2 तास याची चर्चा झाली की पाणीपुरी खायला बाहेर जायचं की पाणीपुरी पार्सल आणायची. शेवटी निर्णय झाला की राहुल, मी, दादा आणि ओवी आम्ही पाणीपुरी घ्यायला जाणार आणि घेऊन घरी येणार. मग घरी पाणीपुरीची पार्टी होणार. कशी आहे? मी, मंदार आणि दादा जवळजवळ रोज पाणीपुरी खायला जात होतो आणि तिथे पाणीपुरी 10 रुपयाला प्लेट होती. सोसायटीच्या बेंचवर बसलेले 2 म्हातारे असतात ना, गप्पा मारणार. पाणीपुरी खाऊन आम्ही घरी आलो तर आरतीची तयारी झाली होती. आज आरती करणार होते आनंद आणि सायली. आता वेळ होती आमचा नवीन बिझनेस सुरू करायची, पाणीपुरीची गाडी. राहुल आणि ओवीनी पाणीपुरीची गाडी सुरू केली आणि तिथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. हो, खवई यांची काय गर्दी झाली म्हणून सांगू. 10 रुपयाची पाणीपुरी आम्ही इथे सगळ्यांना 12 रुपयाला विकली आणि 2 रुपये कमिशन घेऊन आम्ही सगळे खुश झालो. टोटल 24 रुपये कमिशन आणि बायको एवढी खुश. हे बघून राहुलला वाटलं, अरे इंजिनिअरिंग पेक्षा तर आपण पाणीपुरीची गाडीच टाकूयात. शेवटी मी त्याला समजवलं, अरे बाळा, तू एवढा शिकलास, US ला गेलास, ते काय पाणीपुरीची गाडी टाकण्यासाठी? कारण माझ्या डोक्यात विचार होता, पाणीपुरीची गाडी तर मीच टाकणार. पाणीपुरी खाऊन झाल्यावर माझ्या डोक्यात विचार आला, कालच्या आलेल्या आपल्या या वहिन्यांना जरा दाखवून देऊया आम्हा भावा बहिणींमध्ये काय ट्युनिंग आहे, काय अंडरस्टँडिंग आहे. आणि म्हणून माझ्या शातील डोक्यात गेम आला, डमशराटचा. पण मग काहीच वेळात माझा भ्रमाचा भोपळा फुटला. त्या चौघींचं ट्युनिंग बघून मला वाटतच नव्हतं ते इंजिनियर आणि डॉक्टर आहेत. मला वाटत होतं दिवसभर फक्त डमशराटच खेळतात की काय. अरे काय ट्युनिंग, म्हणजे आम्ही इथे ऍक्टिंग करून करून सांगून सुद्धा माझ्या भावांना कळत नव्हतं आणि तिथे त्या काहीही न करता फिल्मची नावं गेस करत होत्या. वा भाई वा, मान गए. मी तर बाबा माझ्या या सुप्रीमली टॅलेंटेड वहिन्यांसमोर हार मानली. तुमच्याही वहिन्या अशाच आहेत का? मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. पुढच्या व्लॉग मध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.